ब्रह्मपुरीतील लोहार डोंगरी जंगल खाणीच्या विळख्यात पर्यावरण प्रेमींचा विरोध. तांडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील अतिसंवेदनशील वन्यजीव कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित असलेल्या लोह खनिज खाणीला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यांनी विरोध दर्शवला असतानाही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. हा प्रकल्प ब्रह्मपुरी तालुक्यातील लोहार डोंगरी गावापासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कच्चेपार राखीव जंगलात कक्षा क्रमांक 439 प्रस्तावित असून सन ब्लॅक पोलाद नागपूर कंपनीकडून 36 हेक्टर वन जमिनीत खुल्या पद्धतीने लोह खनिज उत्खनन केलं जाणार आहे. या निर्णयामुळे ताडोबा, नवेगाव, नागझिरा या वाघांच्या नैसर्गिक भ्रमण मार्गाला धोका निर्माण झालाय. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी 50 ग्रामस्थांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू होत असताना खाणीमुळे वाघ मानव संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त होती आहे. इकोप्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी केवळ 32 नोकऱ्यांसाठी 18,000 झाडे तोडण्यावर तीव्र टीका केली आहे. दरम्यान वन विभागानं घोडाझरी टू एकारा हे 35 हेक्टरचं नवे अभयारण्य जाहीर करण्याचा बचाव केलाय. टाइम्स ऑफ महाराष्ट्र करता रुपेश देशमुख, प्रतिनिधी ब्रह्मपुरी यांचा रिपोर्ट.